नमस्कार माता बंधूंनो भगिनींनो मित्रांनो भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो मी आज जेवायला आलोय बाहेर। तर झालंय कसं श्रावण होता ते महिनाभर पाळलं, मग गणपती बाप्पा आले ते सुद्धा पाळलं, मग आता जरा तोंडाची चव घालवायची आहे, बाबळी घालवायची आहे। तर भरपूर ठिकाणी जेवायला गेलो आहे। तर आज मी एका अशा ठिकाणी जेवायला आलो आहे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो, आणि स्वस्तात मस्त आहे। तर जेवण कसं आहे काय आहे हे बघायचं आहे मित्रांनो, बघायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, तो व्हिडिओ पे लगे रहो। तर मित्रांनो मी आलो आहे जयसिंगपूरच्या स्टँडजवळ करण बिर्याणी सेंटर, करण फिश फ्राय। तर मित्रांनो जेवण कसं आहे काय आहे हे जी आपण नक्की माहिती घेऊया। हे आहेत ह्या हॉटेलचं मालक, आणि मित्रांनो हे हॉटेल कुठं आहे परत ते तुम्हाला सांगतो। हे जयसिंगपूरचं तिथं पुढं स्टँड आहे आणि ते चौक आहे, आणि बरोबर चौकामध्ये स्टँडच्या चौकामध्येच हॉटेल करण म्हणून हे हॉटेल आहे मित्रांनो। तर हे हॉटेल असं एकदम काय असं मोठ्या ह्याच्यात ते नाही आहे, तर हे मित्रांनो गाड्यावरचं हॉटेल आहे। आणि इथं बघा आपले मित्रमंडळीसुद्धा आल्यात, ते सुद्धा चिकन 65 त्यांनी घेतल्यात का त्याने, तर त्यांना जे आवडते ते घेतल्यात, इकडे फिश घेतल्यात। तर मित्रांनो मालक हे आहेत, मालक तुमचं नाव सांगा। सचिन देसाई जयसिंगपूरचा मित्रांनो। किती वर्ष झालं हॉटेल आहे मालक? हे 20 वर्ष झाली। 20 वर्ष झालं हॉटेल आहे। तर बघा मित्रांनो 20 वर्ष झालं हॉटेल आहे। तर तुमच्याकडे काय काय जेवण मिळतंय? मच्छी थाली आहे, चिकन थाली आहे, चिकन दम बिर्याणी आहे, अंडा मसाला आहे, अंडा करी आहे। मच्छी थाली कितीला आहे? मच्छी थाली 120 रुपयाला बांगडा थाली आहे आपल्याकडे। हां, आणि दुसरं नदीचा तिलापिया म्हणून येते, ती 100 रुपयाला थाली आहे। हे बघा मित्रांनो चिलापी आहे, ही 100 रुपये थाळी आहे। 100 रुपयाला थाली आहे। आणि ही ते 120 रुपये। ही 120 रुपये बांगडा थाळी, आणि हे आपलं 100 रुपयाला थाली आहे। 100 रुपये थाळी। पीस येतात, चपाती पाहिजे तर चपाती येते, मसाला राईस करी सगळे येतं। इकडे आपण तुम्हाला बिर्याणी दाखवतो। हां, बिर्याणी पण बघूया मित्रांनो आमची यांची आपण। चिकन दम बिर्याणी आहे ही बघा मित्रांनो एक नंबर चिकन दम बिर्याणी। वरनं तर असं वाटायला लागलं की क्वालिटी एकदम। 20 रुपयाला फुल आहे, हाफ 70 रुपये, एक नंबर क्वालिटी। 120 रुपयाला फुल आणि हाफ 70 रुपये। तर बघा मित्रांनो, तर आपण ऑर्डर देऊया आत्ता। बघा मित्रांनो आपण मच्छी थाळी एक मच्छी लावा मालक मस्तपैकी। हां बसा। हे तिलापिया मासा आहे। हां, तो मोठा मासा 2 ते 250 ग्रॅमचा आहे। हां, त्यावर तुम्हाला 3 चपाती येणार, हां, मसाला राईस, हां, ग्रेव्ही लाल असा पांढरा असा। मला चपाती तीन चपाती, राईस किती पण? राईस प्लेट प्रमाणे येणार। रस्सा किती पण आणि किती पण? हां, रस्सा मित्रांनो रस्सा तेवढा अनलिमिटेड आहे। हो चपाती आता बघा कसं आहे मित्रांनो, जेवण एकदम स्वस्त आहे, एकदम काय असं महाग नाही, त्यामुळं म्हणजे 3 चपाती येणार। तर बरोबर आहे मित्रांनो, असं काय एकदम काय रेट काय भरपूर नाहीत। आणि मेन म्हणजे मच्छी थाळी आहे मित्रांनो। तर चला बघूया मच्छी थाळीने काय काय लावतात, कसं लावतात, तर व्हिडिओ पे लगे रहो। तर मला कसं आहे मित्रांनो जरा चमचमीत आणि चरचरीत खायची लई आवड आहे, खायला आपल्याला लागतंय। कारण काय हो जीवनात काय न्यायचं आहे संघ, तुम्ही काय खाचीलं पिचेला का नाही तेच जीवनात संघ येते नाही। जीवनात धन दौलत पैसा अडका काहीसुद्धा संघ येत नाही, सगळे इथंच कमवायचं आणि इथंच सोडायचं आहे। त्यामुळे पोटाला खायला खायगाई करायची नाही मित्रांनो। गावडे 0708। तर ह्या इथं बघा मित्रांनो आपला एक भाऊ आला आहे, तर भावाला विचारूया त्याचं नाव काय, कुठून आलाय काय? भावा नाव काय तुझं? प्रमोदमधून अर्जुनवाडमधून आलो। अर्जुनवाडमधून। मग काय मी येतोस जेवायला? तो काय माहिती? तर आपला प्रमोद बघतो मित्रांनो, आपला दोस्त आला आहे इथं। आणि काय काय मागवलं तुझं जेवायला? आपलं लेग पीस आहे। आपलं लेग पीस। जेवण कसं आहे भावा? हे खूप अप्रतिम आहे। तर भाऊ सांग जेवण कसं आहे, पस्त जेवण। हां, असं काय नाही बाबा, घरगुती प्युअर घरगुती असल्यागत जेवण आहे, त्यामुळे काही अडचण नाही। 100% या, एकदा अवश्य भेट द्या। तर बघा मित्रांनो आपला भाऊ सांगतोय काय मिळतोय तो वरचेवर जेवायला येतोय। आणि मेन म्हणजे जेवणाचं वैशिष्ट्य असं आहे की जेवण हे बाधत नाही। एक हॉटेलमध्ये इथं कसं जेवण वगैरे म्हणजे बाधतंय करते, तर हे जेवण तसं नाही। भाऊ जेवला आहे, आता आपण पण जेवणाचा आस्वाद घेऊया। तर बघा लेग पीस वाढा लागलाय भाऊ, वड की वडा हाय गे करू नको दुम्मा की पिट्टाच। तर बघा मित्रांनो आपल्या आता जेवणाची ऑर्डर आल्या, तर तुम्हाला काय काय सांगतो। इथं बघा चपात्या आहेत, तर बघा मित्रांनो 3 चपात्या आहेत, आणि चपात्यासुद्धा अशा मोठ्या आहेत एकदम। ह्यो हाय तांबडा रस्सा, ह्यो हाय पांढरा रस्सा, आणि मित्रांनो मला ही गिरवी आहे काय? हां गिरवी आहे। ही बघा गिरवी आहे, आणि हे बघा ह्यो कांदा असं करपून त्यानं असं करतात माहिती आहे काय? ह्यो पांढरा
भात आहे मित्रांनो. नाद खोडा लागते. मग जेवण खायच्या आधीच मला तर भारी वाटायला लागले. इथं कांदा आहे, इथं लिंबू आहे आणि बघा इथं आहा ये आली बघा मच्छी. कशी आहे दांडगी. ओ बघा कशी आहे मच्छी. नाद खोडा गरमागरम तळून देतात मित्रांनो. एकदम ताजं जेवण मिळणार तुम्हाला बघा इथं. आणि ह्या ताटात बघा इथं परत लिंबू आहे, हे बघा कोबीज आहे, इथं कांदा आहे. तर आता बघा मित्रांनो आपण जेवणाला सुरुवात करूया. या तुम्ही पण जेवायला. मगाशी आपला जो मखदूम भाऊ आहे तो जो तुम्हाला सांगतो त्याचं पहिला मला कौतुक करायचं आहे. कारण माझं मीच मोबाईल धरून मी जेवणाचा व्हिडिओ करू शकत नाही, कारण मी एकटाच आहे. आपला अजून काही चॅनल मॉनिटाईज नाही. पण भावानं काय केला सांगा. भावानं मित्रांनो हात धुतला आणि मी जेवणाचं कसं काय आहे सांगण्यासाठी मोबाईल जोडला. तर मी खरोखर भावाचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि जेवणाची चव कशी आहे काय मी नक्की सांगतो मित्रांनो. तर पहिला घेऊया आपण हे रस्सा घेऊया. एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो. दुसऱ्यांदा घेऊया तांबडा पांढरा रस्सा. मित्रांनो खरोखर जेवण चांगलं आहे. आता गिरवी बघूया. गिरवी सुद्धा एक नंबर आहे. आता जाऊया आपली फेवरेट मच्छी. आणि सुरुवात कुठनं करूया. मच्छीच्या शेपटीपासून. ही जी आहे मच्छी शेपूट आपल्याला आवडते. हां मच्छी शेपूट. नाद खोळा एकदम अशी कुरकुरीत आणि नाद खोळा. मी आता मच्छीची शेपूट खाऊन दाखवतो तुम्हाला. शेपूट एक नंबर. तर मित्रांनो कधी पण जर का तुम्ही इथं सांगली कोल्हापूरला येत जात असला तर इथं जयसिंगपूरच्या स्टँडवर हॉटेल करण म्हणून आहे. आणि गाड्यावरचं जेवण आहे मित्रांनो. साधं सिंपल सर्वसामान्यांना परवडण्यासारखं जेवण आहे मित्रांनो. कधी पण आला संध्याकाळी 7-8 नंतर चालू असते. कधी पण या हॉटेलला भेट द्या मित्रांनो. तर बघा मित्रांनो ही मच्छी आहे एकदम अशी एक नंबर मच्छी. तुम्हाला फोन जाऊन बाबा खाणार हातून एक नंबर मच्छी आहे बघा मित्रांनो. नाद खोळा गरमागरम असे एकदम तुटून पडायसारखं झालं मित्रांनो ह्याच्यावर मच्छीवर. तर मित्रांनो आता आपली मच्छी चपाती सगळं खाऊन झालं आहे. आता आपण राईसची चव कशी आहे बघूया. आणि करपूस कांदा पण आहे बघा. जर कांदा आणि राईस जरा खाऊया. एक नंबर आहे. त्या राईसमध्ये जरा गरम रस्सा आहे. रस्सा जरा घालून घेऊया. राईसमध्ये बघा जरा आपण लिंबू पिळून घेऊया. लिंबू मित्रांनो 120 रुपयाच्या मानाने जेवण प्रभू लई भारी आहे. गरीबाला परवडणारं जेवण आहे मित्रांनो. या कधी पण एकदा जेवणाचा स्वाद नक्की या. मला तर आवडलं. तुम्हाला मी एकदा येऊन जेवणाचा स्वाद घेऊन बघा मित्रांनो. आणि 120 रुपयाला काय येते हो. आणि ते पण मच्छीचं जेवण. नुसताही मच्छी द्यायची म्हणजे 40-50 रुपये जात्या. पण 120 रुपये मच्छीचं जेवण आहे मित्रांनो. पण नक्की एकदा भेट द्या. बघा मित्रांनो आपलं जेवण एकदम आता टटरीत झाले. तुम्हाला सांगतो 3 चपात्या, राईस, रस्सा, गिरवी, पांढरा रस्सा आणि एवढी लाट एवढी मोठी मच्छी मासा खाऊन टटरीत झालं. आणि आता बायकोनं पण जरा म्हटल्या की चिकन 65 जरा घेऊन या घरात. आता त्याला बी चिकन 65 घेऊन चालू आहे गरमागरम. 100 ग्रॅम चिकन 65 घेऊया. तरी मला रोज किती ताटं जातात. रोज आमचे 80-90 ताटं जातात सगळे मिळून. तरी किती वाजता चालू करताचा आणि बंद किती वाजता करताचा. 7 ते 11 संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत. तर म्हणजे 7-8 नंतर गर्दी म्हणजे चालूच होत्या म्हणावं. तर बघा मित्रांनो रोज 7 ते 11. तर मित्रांनो तुम्हाला परत पत्ता एकदा सांगतो मी. इकडं जे आहे इकडं सांगली आहे आणि इकडं जे आहे इकडं असं हे कोल्हापूर आहे. आणि बरोबर
जयसिंगपूरच्या स्टँडजवळ चौकात करण म्हणून हॉटेल आहे. तर हे बघा मित्रांनो, हॉटेल म्हणजे कसं आहे, गाड्यावर जेवण आहे मित्रांनो. गाड्यावर जेवण त्यांनी करतात, ते हॉटेल म्हणायचं पण गाड्यावरचं जेवण आहे. आम्ही जेवायला कधी पण यायचो तर गाड्यावर जेवायला असं म्हणायचो. आणि इथं बघा हॉटेल करण म्हणून असं आहे. फिश फ्राय आहे, करण बिर्याणी सेंटर आहे, चिकन थाळे, अंडा थाळे, बिर्याणी थाळे, मच्छी थाळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, 110 रुपये चिकन, 120 रुपये मच्छी आणि 100 रुपये 80 रुपये अंडा करी आहे मित्रांनो. तर आमचं आता चिकन 60 रुपये तळून गरमागरम झालं आहे. तर आता बघा हे चिकन 60 रुपये सुद्धा यांचं इथे मिळतं आहे मित्रांनो, गरमागरम चिकन 60 रुपये. तर मला तुमचं बिल किती झालं सांगा. 170 रुपये चिकनचं, मच्छी थालीचं 120, मच्छी थाली 120, चिकनचं 50, चिकनचं 50 रुपये 100 ग्रॅम. हां, तर बघा मित्रांनो 170 रुपये बिल झालं आहे फक्त. चला तर आपण जाऊया, मस्त तुम्ही जेवल्या तर घरात आपण चिकन देऊया मित्रांनो. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की बघा, नक्की करा मित्रांनो. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो नक्की बघा हो, कारण तुम्ही बघितल्याशिवाय आमचं यूज कसं वाटणार. तुम्ही आमचं मायबाप, तुम्ही आमचं प्रेक्षक, सगळं तुमच्या जीवावर आहे मित्रांनो. तुम्ही जर बघितलं तर आमचे व्ह्यूज नक्कीच वाढतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.